हॅलो मंडळी, तर आज मी बनवला आहे गुळंबा. गुळंबा आपण वर्षभराच्या साठवणीसाठी करत आहोत आणि हा गुळंबा आपण चपातीबरोबर खाल्ला तरी अप्रतिम लागतो किंवा असाही खाल्ला तरी खूप छान लागतो. तर त्यासाठी मी हे कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून अगदी पुसून घेतलेल्या आहेत. पुसून ह्यासाठी घ्यायचं आहे कारण की पाण्याचा एकही अंश राहिला तर ते आपण जो मुरंबा बनवत आहोत तो मुरंबा वर्षभर टिकणार नाही, त्याला पटकन अशी बुरशी येईल. त्यामुळे प्रत्येक गोष्टी आपण जी घेतो आहे ती एकदम स्वच्छ करून घेतो आहे, पाण्याचा एकही अंश न ठेवता. आता हे खोबऱ्याच्या किसणीने आपण हे आंबा किसून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आंबा किसून घेतलेला आहे, म्हणजे कैरी किसून घेतलेली आहे. आता पॅन गरम करत ठेवला, त्याच्यात आपण हा किस घातलेला आहे. त्या कीस व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे आधी गॅसवर. त्याच्यानंतर आपण हा गूळ घातलेला आहे. तर कैरीचा किस हा 1 वाटी आहे, तर 1च वाटी आपण गूळ घातलेला आहे किंवा तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता हा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस करत असताना आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ही 1 वाटी आपण कैरीचा किस घेतलेला आणि 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे. आता गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आपण आटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर मी हे झाकण ठेवलं आहे कमीत कमी 3 ते 4 मिनटं. त्या 4 मिनटात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकता पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. मुरंबा शिजत असताना 1 किंवा 2 मिनटांनी आपण छान असं परतून घ्यायचं आहे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण सतत फिरवत राहायचं 1-1 किंवा 2-2 मिनटांनी. आता ह्याच्यात आपल्याला लवंगा घालायच्या आहेत. कमी काही 10 ते 12 लवंगा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात हिरवी वेलची घालायची आहे. हिरवी वेलची आपण थोडी चेचून घेतलेली आहे. हे घातल्यानंतरही आपल्याला कमीत कमी 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गार करून एअरटाईट बरणीत हा भरून ठेवायचा आहे आणि वर्षभर हा आरामात टिकतो. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा.